नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच तुम्ही काय केलेलं आहे, या चॅनलवर आलेला आहात, तर लागलीच काय करून घ्या, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुम्ही एक्झाम कुठलीही देणार सुद्धा तुम्हाला स्टेट बोर्डची परिपूर्ण तयारी करून घेणार चॅनल म्हणजे एकमेव चॅनल आहे साधना अकॅडमी 1.0. तर तुम्हाला स्टेट बोर्डचा जर अभ्यास करायचा असेल तर आपलं ऍप्लिकेशन अवेलेबल आहे, जेणेकरून त्या ठिकाणी जाऊन तुम्ही इयत्ता 4थी पासून 10वी पर्यंतचा परिपूर्ण अभ्यास करू शकता. कारण की कुठलीही एक्झाम द्यायची म्हटलं तर तुम्हाला स्टेट बोर्डचा अभ्यास असणं गरजेचंच आहे. तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगत आहे की जर तुम्हाला स्टेट बोर्डचा अभ्यास करायचा असेल तर अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशी शब्दशैली असणार आहे आणि व्यवस्थितरित्या चित्ररूपाने तुमच्या लक्षात राहील असा जर अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर आपलं ऍप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी तुम्ही काय करा, स्टेट बोर्डचा सगळा परिपूर्ण अभ्यास करून घ्या. तर बघा, या लेक्चर मध्ये आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करणार आहोत. तर अशी कोणतीही एक्झाम नाही की ज्या एक्झाम मध्ये शिवाजी महाराजांवर प्रश्न नाही म्हणून. तर प्रत्येक एक्झाम साठी उपयुक्त असणारं असं हे लेक्चर ठरणार आहे. आज आपण काय करणार आहोत, तर एकंदरीत शिवाजी महाराजांच्या पूर्वी म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या अगोदर महाराष्ट्राची अवस्था काय होती, काय होतं नेमकी, म्हणजे त्या ठिकाणची स्थिती काय होती याचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत. मग त्याच्यानंतर आपण याच्यानंतरचं लेक्चर म्हणजे कसं असणार आहे, तर शिवाजी महाराजांचा जन्मापासून सुरू होणार नॉनस्टॉप तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे आणि प्रश्न पण त्यातूनच येणार आहे. चला, वेळ वाया न घालवता या ठिकाणी आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. पहिला चॅप्टर, तर पहिल्याच धड्याचं नाव आहे, म्हणजे कसं आहे माहितीये का, बऱ्याच जणांनी मला रिक्वेस्ट केली होती की परिसर अभ्यास भाग 1 भाग 2 घ्या म्हणून. तर आपण या ठिकाणी शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे तुम्हाला युट्यूब वाल्यांना पण, की याच्यामध्ये परिसर अभ्यास भाग 2 असणार आहे. परंतु जर तुम्हाला डिटेल मध्ये अभ्यास करायचा असेल स्टेट बोर्डचा किंवा शालेय पुस्तकांचा, मग ते तुम्ही टीएटी देणार असा, पोलीस भरती किंवा इतर कुठलीही एक्झाम, तर सर्वांसाठीच उपयुक्त ठरणारे स्टेट बोर्डचा परिपूर्ण अभ्यास करून घेणारे जे काही लेक्चर आहेत ते तुम्हाला ऍप्लिकेशनवर मिळतील. तर हा शिवाजी महाराजांचा इतिहास मात्र तुम्हाला काय मिळणार आहे, फ्री मध्ये दिला जाणार आहे. तर याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. बघा, तर पहिलाच पाठ आहे, नाव आहे शिवजन्मापूर्वीचा इतिहास. नेमका काय होतंय म्हणजे महाराष्ट्राची स्थिती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर याचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. बरेचसे प्रश्न खास करून म्हणजे बघा सगळ्याच एक्झामला विचारले जातात, परंतु आपण टीईटीला काय करत आहोत, इथं टार्गेट करत आहोत. तर टीईटीला याच्यामधून बरेच प्रश्न आलेले आहेत आणि म्हणजे पेपर 1 असेल किंवा पेपर 2, मग ते परिसर अभ्यास असो किंवा मग सामाजिक शास्त्र. तर बघा, दोघांसाठीही म्हणजे पहिला पेपर आणि दुसरा पेपर या दोन्हींसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे आजचे हे लेक्चर असणार आहे. चला जाऊयात मग पुढं. तर मग काय स्थिती होती ती आपण इथं जाणून घेणार आहोत. बघा, शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ म्हणजे कोणता होता, तर तो काळ होता बघा मध्ययुगाचा. प्रश्न विचारण्यात आला होता, याच्या अगोदर प्रश्न विचारण्यात आला होता की शिवाजी महाराज होऊन गेले तो काळ कोणता, तर तो काळ आहे मध्ययुगाचा. त्या काळी सर्वस्त्र राजेशाहीचा अंमल असे. बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न होते. पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांना काय होती, तर म्हणजे प्रजेची काळजी होती. असे कल्याणकारी राजे जर कोण होते असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला नाव घेता येईल. एक म्हणजे उत्तरेतील मुघल सम्राट अकबर आणि दुसरे आहेत दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय यांचा. म्हणजे ज्या पद्धतीनं जेवढं गौरवानं नाव घेतलं जातं ना, आता तेवढंच गौरवानं नाव घेतलं जाणार आहे किंवा याच्या नंतर झालेले आहेत शिवाजी महाराज, परंतु तेवढ्याच गौरवानं त्यांचं नाव घेतलं पाहिजे. कोण आहेत ते राजे, तर ते आहेत शिवाजी महाराज. यांचं सुद्धा नाव तेवढंच गौरवानं घेतलं जातं. आलं लक्षात? अन्याय अत्याचार दूर करून आपल्या प्रजेसाठी कसं जगावं, मी तर म्हणते असा राजा पुन्हा होणे नाही. कुणाविषयी बोलते मी,
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलतेय. तर आपण पाहूया. इथे एक लक्षात ठेवायचं तुम्हाला, ह्या दोन राजांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. एक म्हणजे सम्राट अकबर आणि दुसरा म्हणजे सम्राट कृष्णदेवराय. तिसरे राजे म्हणजे असं कोणी नसेलच की त्यांचं नाव त्यांना माहित नाही. कोणते राजे आहेत ते? छत्रपती शिवाजी महाराज. तर बघा, आपण जो काही इतिहास पाहत आहोत आजच्या लेक्चर मध्ये, पूर्णतः तो इतिहास कसा असणार आहे तर शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वीचा. याच्या नंतरच्या लेक्चर मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म होणार, त्याच्यानंतरचा मग इतिहास तुम्ही नॉनस्टॉप पाहणार आहात. इथं बघा, शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. स्वराज्य म्हणजे काय बरं? स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. तर शिवाजी महाराजांच्या अगोदर किती? 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. लक्षात असू द्या, महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन सुलतानांनी काय घेतला होता? आपापसात वाटून घेतला होता. हा आहे बघा निजामशहा, अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा. या दोघांना महाराष्ट्राचा भाग वाटून घेतला होता. तर बघा, हे जे काही राजे आहेत, निजामशहा असेल किंवा मग आदिलशहा असेल, नेमके ते राज्य कसे करत होते, प्रजेवर कसा अन्याय अत्याचार करत होते, ते आपण इथं जाणून घेऊया. बघा, मनानं ते उदार नव्हते. नीट लक्ष द्या, मनानं ते उदार नव्हते, ते प्रजेवर जुलूम करत होते. दोघांचे एकमेकांशी हाडवैर, म्हणजे दोघांशी कट्टर दुश्मनी ह्यांची, आणि ह्यांच्यामध्ये हाल कोणाचे? तर जनतेचे हाल होत होते. त्यांच्यात नेहमी लढाया होत, त्यात रयतेचे हाल होत. रयत सुखी नव्हती. बघा, रयत सुखी नव्हती. उघड उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. राहायला सुरक्षित निवाराही नव्हता. सगळीकडे अन्याय माजला होता. म्हणतात ना, जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार याचा काय होतो, अतिरेक होतो, तेव्हा एका महापुरुषाचा जन्म होत असतो. तसाच महापुरुषाचा म्हणजेच शिवछत्रपती महाराजांचा जन्म होणार आहे. त्याच्या अगोदर काय स्थिती होती ते तुम्ही इथं पाहून घ्या. यांच्या दोघांचं वैर असायचं आणि त्याच्यामधून ते लोकांवर असे अन्याय अत्याचार करायचे. आपले म्हणजे स्वराज्य, म्हणजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली असं म्हणजे आपलं नेतृत्व करणारं कोणीही पुढे येत नव्हतं, किंवा ह्या अन्याय अत्याचाराला कोणीही काय करत नव्हतं, तर आळा घालत नव्हतं. या अन्याय अत्याचाराचा काटा काढण्यासाठी, त्या जुलूम जबरदस्तीला पुरून उरण्यासाठी अशा एका हिऱ्याचा जन्म झाला. मी म्हणेन अशा एका सिंहाचा जन्म झाला. आणि ते सिंह जर कोण असेल तर शिवछत्रपती. तर आधी आपण इथलचं बघूया काय झालं, कसं झालं. बघितलं ना तुम्ही की मग ते हिंदू धर्माचे जर काही लोक असतील तर त्यांना कुठं जाऊन अशी मोकळ्या, आता जसं तुम्ही पूजा अर्चा करताय, ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य आहे तसं तिथं स्वातंत्र्य नव्हतं. म्हणजे की जगणं सुद्धा मुश्किल झालं होतं. पोटभर अन्न मिळत नव्हतं, सुरक्षित निवारा नव्हता. या सगळ्या ह्याच्यामध्ये जनतेनं कसं जगावं, जनतेचे पार बुरे हाल होते. बघा इथं आता बघा महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते, पण रयतेकडे त्यांचं लक्ष नव्हतं. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर. वतनासाठी ते एकमेकांशी भांडत, आपापसात लढत. यात रयतेचे खूप हाल होत. या साऱ्या गोष्टीमुळे रयत काय झाली होती? त्रासून गेली होती. सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. बघा, मी म्हणते ना, जेव्हा जेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो, अन्याय अत्याचार माजतो ना, तेव्हा एका महापुरुषाचा जन्म होत असतो. त्याच पद्धतीनं इथं काहीशी परिस्थिती काय आहे तशीच आहे. अंधाधुंदी माजलेली आहे, रयतीचे हाल होत आहेत. हे वतनासाठी देशमुख, देशपांडे काय करत आहेत? तर भांडत आहेत. आणि याच्यामध्ये सामान्य जनता भरडली जात आहे. आणि अशातच शिवाजी महाराजांचा काय होतो? जन्म होतो. आणि मग पुढे काय आहे, त्यांना कशा पद्धतीनं स्वराज्य निर्माण केलं, याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. मी तर म्हणते ना की जो कोणी शिवभक्त आहे ना, म्हणजे जेव्हापासून शिवाजी महाराजांचा जन्म होईल आणि त्याच्यानंतर आपण जो काही इतिहास अभ्यासणार आहोत की नाही, जो कोणी शिवभक्त आहे ना, तो व्हिडिओला स्किपच करू शकत नाही. आणि आपण नॉन स्टॉप पाहणार आहोत शिवाजी महाराजांचा इतिहास. तर बघा, आता जी काही आपण माहिती पाहिली की नाही, म्हणजे या ठिकाणी आपला पहिला धडा संपतो. तर पहिल्या धड्यावर आधारित बरीचशा दृष्टीने महत्वाचे असे आपण प्रश्न या ठिकाणी घेतलेत. बघा,
पोलीस भरतीसाठी सुद्धा हे लेक्चर तेवढंच महत्वाचं आहे बरं. आणि मग इतर सरळ सेवा कोणतीही देणार असाल तर त्याच्यासाठी पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि टीईटी साठी तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेच हे. चला बघा, शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ खालीलपैकी कोणत्या युगाचा होता? कोणत्या युगाचा होता? तर तो मध्ययुगाचा होता. बरोबर, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा, शिवपूर्व काळात महाराष्ट्राचा बराचसा भाग कोणत्या 2 सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता? कोण होते ते 2 सुलतान? तर ते होते बघा मुघल सम्राट अकबर होता का? नाही. कृष्णदेवराय होता का? नाही. ह्या दोघांचीही नावं कशामध्ये घेतले जातात? कल्याणकारी राजे म्हणून यांची नावाचा उल्लेख केला जातो. बरोबर की नाही? त्यानंतर बघा, इथं आहे निजामशहा आणि कुतुबशहा. कुतुबशहाचा तर आपण अभ्यासच केला नाही. बरोबर की नाही? त्यानंतर बघा, अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोघांना काय केला होता? महाराष्ट्राचा भाग वाटून घेतला होता. पुढचा प्रश्न आहे, इतिहासामध्ये आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल खालीलपैकी कोणते राजे प्रसिद्ध आहेत? तर हा प्रश्न महत्वाचा आहे बरं, परीक्षेत विचारला गेला होता. इथं बघा, उत्तरेकडील मुघल सम्राट अकबर, बरोबर आहे, हा पण आहे. त्याच्यानंतर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय, हा पण आहे. म्हणजे बघा, आपल्याला पहिल्यांदा दिसलं की आपण त्यालाच गोल करून येतात. बरोबर की नाही? तसे फसवे प्रश्न असतात ते सांगायले. अभ्यास तर सगळ्यांचाच असतो परिपूर्ण. आणखीन एक आपल्या बॅचची खासियत म्हणजे आपल्या ऍप्लिकेशनवर बॅच का खरेदी करावी या मागचं एक तुम्हाला म्हणजे एक प्रकारे तोडगा सांगते तुम्हाला, किंवा खासियत सांगते बघा तुम्हाला. अशी आहे खासियत की अभ्यास तर सगळेच करून घेतात. मी म्हणत नाही की मीच एकटे अभ्यास करून घेते तुमच्याकडनं म्हणून, तसं नाही. अभ्यास सगळेच करून घेतात, सगळेच चांगलं शिकवतात. परंतु बघा, कुठं तुम्ही फसता आणि कुठं तुमचे मार्क जातात ते जे काही दुवे आहेत ना, ते जोडून किंवा ते दुवे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करेल, किंवा एक प्रकारे अडचणीवर तोडगे काढण्याचा प्रयत्न, किंवा अडचणींवर तोडगे कसे काढायचे हे तुम्हाला तिथे शिकवलं जाणार आहे. तुम्ही फसता कुठं आणि तुम्हाला फसू न देण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे तुम्हाला काय ऍप्लिकेशनवर मिळणार आहे, किंवा आपल्या बॅच मध्ये आपण देत असतो. त्यासाठी आपली बॅच ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. मग तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करा. बघा, स्टेट बोर्डचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याकडे परिपूर्ण अशी बॅच आहे, तुम्ही निश्चितच ती खरेदी करा. तर बघा, इथं तुम्हाला ऑप्शन क्रमांक 1 किंवा 2 तुम्ही लगेच एखाद्याने जर समजा पहिलं वाचलं अकबर, लगेच तुम्ही काय करणार? गोल करणार. बरोबर की नाही? एखादं काय करतंय दुसऱ्या ह्याला कृष्णदेवराय लक्षात राहतात त्याच्या, मग ते पर्याय क्रमांक 2 निवडते. परंतु याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कारण की अकबर पण आहे कल्याणकारी राजामध्ये आणि कृष्णदेवराय पण आहेत, म्हणजे अ आणि ब दोन्ही आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. त्यानंतर बघा, शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे किती वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते? सांगा बरं, किती वर्ष? 400 वर्ष महाराष्ट्रामध्ये स्वराज्य नव्हते. पर्याय क्रमांक 3. बघा, प्रश्न बघा, लक्षात घ्या. रयतेला सुखी करण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणते पवित्र कार्य हाती घेतले? कोणतं पवित्र कार्य हाती घेतलं बरं शिवाजी महाराजांनी? तर शिवाजी महाराजांना काय करून दिलं? स्वराज्य स्थापन केलं. काय केलं? स्वराज्य स्थापन केलं. मग स्वराज्य म्हणजे काय हेही माहित असलं पाहिजे, आहे की नाही? तर स्वराज्य स्थापनेचं पवित्र कार्य शिवाजी महाराजांना केलं आणि याच्यामुळं रयत काय झाली? सुखी झाली. मग या स्वराज्याचं देखणं स्वप्न कुणी पाहिलं होतं? तुम्हाला माहितीये का स्वराज्याची संकल्पना कुणी मांडली होती? तर स्वराज्य संकल्पक माहितीत का तुम्हाला? शहाजीराजे भोसले. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं त्या कोण होत्या? तर त्या होत्या राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. यांच्या पोटी काय झालेलं आहे? तर स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार करण्याची एक शक्ती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि मग हे स्वप्न सत्यात उतरवलं कुणी? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. आलं लक्षात? चला जाऊयात मग पुढं. आता बघा, इथं गट क आणि गट ब दिलेले आहेत. आपल्याला योग्य जोड्या लावायच्यात. अशा जोड्या बऱ्याच वेळेस परीक्षेदेनं विचारलेले आहेत. मग तुम्हाला माहिती पाहिजे कोण कुठलं आहे तर तुम्हाला हे तर माहिती आहे. विजयनगरचा सम्राट म्हटलं की लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे कृष्णदेवराय, विजयनगरचा सम्राट. अहमदनगरचा सुलतान कोण आहे? अहमदनगरचा सुलतान निजामशहा. विजापूरचा सुलतान आदिलशहा.
आणि उत्तरेकडील मुघल सम्राट कोण आहे तर अकबर. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. ह्या जोड्या बऱ्याच वेळेस परीक्षेत विचारल्या होत्या. तर बघा कोण कुठलचं आहे याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर अत्यंत महत्वाचा असा चॅप्टर म्हणजे संतांची कामगिरी. कसे माहिती का विद्यार्थी मित्रांनो, या संतांचे संस्कार ज्याच्यावर घडलेले आहेत की नाही, तर अशा व्यक्ती म्हणजे कशा असतात माहितीये का, मानवतेला धरून चालणाऱ्या व्यक्ती असतात. बरोबर की नाही. आणि महाराष्ट्र म्हणजे काय आहे तर संतांची भूमी आहे, माहितीये सर्वांना. बरोबर की नाही. आजही आपल्या महाराष्ट्रातील सकाळ ही कशी सुरू होते तर संतांच्या अभंगाने भारुडाने सुरू होते. बरोबर की नाही. तर या संतांची कामगिरी आपल्याला पाहायची आहे. तर या संतांच्या कामगिरीमुळेच माणसामधला माणूस आज जिवंत आहे. बरोबर आहे की नाही. चला तर आपण या संतांची आता कामगिरी पाहूया. एका संतांची इथं माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण श्री चक्रधर स्वामी यांचा अभ्यास करणार आहोत. बघा असा एकही संत नाही जे की मी या चॅप्टर मधला घेत आहे आणि जे परीक्षेत विचारला जात नाही, असं कधीच होणार नाही. संत तेवढाच महत्वाचा आहे. बघा श्री चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामी मूळ कुठले होते तर ते गुजरात मधील होते. बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो की चक्रधर स्वामी कुठलचे होते म्हणून, तर ते होते गुजरात मधील. ते एक राजपुत्र होते, परंतु वैराग्य वृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले. येथे भ्रमण करीत असताना त्यांनी समतेचा संदेश दिला. बघा समतेचा संदेश कुणी दिला तर लागलीच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की श्री चक्रधर स्वामींनी काय केलं, समतेचा संदेश दिला. त्यांनी स्त्री पुरुष जातीभेद हे भेदभाव मान्य केले नव्हते. त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले. त्यांनी स्थापन केलेल्या पंथास काय म्हणतात बघा, हे पंथ पण विचारला जातो. महानुभाव पंथ असं म्हणतात. आणि श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे कोणता आहे तर लीळा चरित्र हा ग्रंथ आहे. हे सर्वच्या सर्वच जी काही माहिती आहे ती फार महत्वाची आहे. बघा जे काही चक्रधर स्वामी होते यांना स्त्री पुरुष यांच्यामध्ये भेदभाव केला नाही, जातीपातीचा भेदभाव केला नाही. बघा काळ कोणता होता त्या काळामध्ये सुद्धा त्यांना काय केला नाही, जातीपातीचा भेदभाव केला नाही. आज एवढा माणूस कुठे गेलाय, चंद्रावर गेलाय, परंतु विचारानं मात्र खूप खुंटलेला आहे. आजही काही माणसं जातीभेद करतात. बाबा हे काय खालच्या जातीचं आहे, याला आपल्यासोबत घेणं म्हणजे चुकीचं आहे, आपल्यासोबत जेवणाला बसवणं चुकीचं आहे. काही माणसामध्ये अशी वृत्ती आहे, असे विचार सुद्धा आहेत. परंतु या संतांचं कुठेतरी म्हणजे या संतांचे संस्कार ज्याच्यावर झालेले आहेत ते माणसं कधीच असं वागत नाहीत. स्त्री पुरुष जातीपातीचा कधीही ते भेदभाव करत नाहीत. त्यानंतर आहेत बघा संत नामदेव. परीक्षा परिषदेचे आवडते संत म्हणलं तरी पण हरकत नाही. असा कुठलाही इसवी सनचा कोणत्याही 2013 पासून तर 2025 पर्यंत असा एकही पेपर नाही ज्याच्यामध्ये नामदेव महाराज नाहीत. मग ते पेपर एकला नाही विचारलं म्हणजे परिसर अभ्यास नाही विचारलं तर सामाजिक शास्त्र मध्ये विचारतात, सामाजिक शास्त्र मध्ये नाही विचारलं तर परिसर मध्ये विचारतात, नाही तर दोन्ही मध्ये विचारतात. तर असे लाडके संत म्हटलं तरी हरकत नाही. बघा संत नामदेव हे नरसी या गावचे राहणारे. बघा हे कुठलचे आहेत जोड्या लावामध्ये विचारतात बरं. मग अनेक संत दिलेले असतात आणि तिकडे त्यांचे गाव दिलेले असतात. तर संत नामदेव न पासून लक्षात ठेवायचं. न म्हणजे नामदेव नरसी, आलं लक्षात. आणि हे नरसी कुठं आहे तर हिंगोली जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवायचं संत नामदेव हे नरसी या गावचे राहणारे आहेत. ते विठ्ठलाचे निस्सिम भक्त. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तन केली व जनतेत जागृती निर्माण केली. त्यानं भागवत धर्माच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर संचार केला. त्यांनी लोकांना भक्तीच्या शिकवणी दिल्या. धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश दिला. तर बघा नामदेव महाराजांनी मानव धर्माचा काय केलेला आहे, संदेश दिलेला आहे. अनेक संत कवी माणसाला ओरडून म्हणतात, अरे माणसा माणसा कधी होशील माणूस. मग तुम्ही म्हणाल की आपण काय माणूस नाहीत का? अरे हो तुम्ही माणसंच आहात, पण माणसासारखे दिसताय म्हणून माणसं म्हणता येत नाही ना. माणसाचे गुणही माणसामध्ये असले पाहिजे. तर बघा एका कवितेत म्हटलेलं आहे,
जाळपोळ लुटमार करशी उद्ध्वस्त तू घरे, तुझी कृती पाहून वाटते पशुनी पक्षी बरे. म्हणजे बघा त्या कवीला असं म्हणायचंय की माणूस हा पशु पक्ष्यांपेक्षा सुद्धा काय आहे तर वृत्तीनं वाईट वागत आहे. आलं लक्षात? त्यामुळेच तर इथं माणसाला मानव धर्माचा संदेश देण्यासाठी नामदेव महाराजांनी महाराष्ट्रापासून पंजाब पर्यंत म्हणजे अख्ख्या भारतभर त्यांना काय केला तर संचार केला, भ्रमण केलं आणि लोकांना काय केलं जाग करण्याचा प्रयत्न केला. बघा नामदेव महाराज पंजाबात गेले. कुठे गेले? पंजाबमध्ये गेले. इथं पण फार महत्वाचे बघा, येथील लोकांनाही त्यांना समतेचा संदेश दिला. हिंदी भाषेत पदे लिहिली. त्यांची काही पदे आजही शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट आहे. तर नामदेव महाराजांची 61 पद ही गुरुग्रंथ साहिब या पदामध्ये काय आहेत तर धर्मग्रंथामध्ये काय आहेत तर समाविष्ट आहेत. किती? 61 पदे. आणि बऱ्याच वेळेस परीक्षेत प्रश्न विचारण्यात आलेला सुद्धा आहे की गुरुग्रंथ साहिब मध्ये खालीलपैकी कोणाच्या पदांचा समावेश आहे, तेव्हा तुम्हाला तिथं संत नामदेवांचा उल्लेख करावा लागणार आहे किंवा योग्य उत्तर काय असणार आहे? संत नामदेव. बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तिभावाने गायले जातात. बरोबर आहे की नाही? तर लक्षात ठेवायचं या सगळ्या गोष्टी. गुरुग्रंथ साहिब मध्ये कोणाची पदं आहेत तर नामदेव महाराजांची आहेत. आता बघा संत नामदेव आणि चक्रधर स्वामी यांच्यावर आधारित काय आपण प्रश्न बघूया तिथं. बघा चक्रधर स्वामी हे मूळचे कोणत्या राज्यातील राजपूत होते? कोणत्या बरं? तर ते होते बघा गुजरातचे. बरोबर की नाही? गुजरात या राज्यातील होते आणि विशेष म्हणजे राजपुत्र होते. परंतु एवढं म्हणजे आता राजपुत्र म्हणजे काय त्यांची कमी हाईट असणार आहे का? परंतु ते सोडून सुद्धा त्यांना जगाचं कल्याण करायचं होतं. लोकांना काय करायचं होतं? जागृत करायचं होतं. समतेचा संदेश द्यायचा होता. यासाठी ते सगळं आयुष्य आराम सोडून त्यांना काय केलं? भ्रमण केलं. ह्या गावाहून त्या गावावर, त्या गावाहून त्या गावाला, लोकांच्या डोक्यातील घाण साफ करत, म्हणजे आता घाणच म्हणा ना, जी काही समजा वाईट वृत्ती आहे, लोकांचं वाईट चिंतने किंवा मग दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणे, ह्या सगळ्या गोष्टी काढण्यासाठी त्यांना काय केलं? गावोगाव भ्रमण करून त्यांना संदेश दिला लोकांना समतेचा. ठीक आहे, पुढे बघा. चक्रधर स्वामी यांना खालीलपैकी कोणत्या पंथाची स्थापना केली? हा पण प्रश्न परीक्षा परिषदेने विचारला होता. तर त्यांना बघा महानुभव पंथाची स्थापना केली. पर्याय क्रमांक 3. चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह असलेला ग्रंथ कोणता आठवणींचा म्हटलेला आहे? तर तो आहे बघा लीळाचरित्र. त्यांच्या अनुयायांनी लिहिलेला आहे तो. बघा संत नामदेव हे कोणत्या गावचे राहणारे होते? लागलीच मी तुम्हाला सांगितलं ना, न है की नाही? नामदेव नरसी. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा संत नामदेवांची हिंदी भाषेतील पदे आज कोणत्या पवित्र धर्मग्रंथात समाविष्ट आहेत? कोणता धर्मग्रंथ आहे? तर गुरुग्रंथ साहिब. पर्याय क्रमांक 3. हा जो काही गुरुग्रंथ साहिब आहे तो शिखांचा धर्मग्रंथ आहे. चला पुढचे संत आहेत संत ज्ञानेश्वर. माहितीये तुम्हाला? आता संत ज्ञानेश्वराविषयी मी अगोदर तुम्हाला थोडक्यात सांगते. संत ज्ञानेश्वरांचे वडील म्हणजे विठ्ठलपंत. बरोबर की नाही? तर विठ्ठलपंतांनी अगोदर काय केलं होतं? संन्यास घेतला होता आणि मग त्यांच्या गुरूंच्याच सांगण्यावरून त्यांना काय केलं तर पुन्हा गृहस्थी स्वीकारली. आणि गृहस्थी स्वीकारल्याच्या नंतर त्यांना ही 4 मुलं झाली. कोणती झाली? हे बघा निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई. ही 4 मुलं झाली. परंतु जे काही कर्मठ लोक आहेत समाजातील त्या लोकांना ते मान्य नव्हतं. त्यामुळं त्यांना काय केलं? त्यांना वाळीत टाकलं. त्यांना वाळीत टाकल्यामुळं त्यांना कोणीही भिक्षा वाढत नव्हतं किंवा कुठलं काही काम वगैरे करण्यासाठी काहीच म्हणजे त्यांना की नाही म्हणजे माणूस म्हणून वागवलंच जात नव्हतं. तर बघा असा अन्याय अत्याचार त्यांच्यावर होऊ लागला आणि याच काय केलं तर त्यांचे आई वडील यांना काय केली तर जलसमाधी घेतली. आणि मग या 4 भावंडांनी कशा पद्धतीनं फक्त त्यांना काय त्यांचंच फक्त दुःखाचं निवारण करायचं होतं का? तर नाही. या समाजात असे काही
असा काही समाज होता की जे की खूप मागासलेला आहे, त्यांच्यावर हे जे काही वरिष्ठ जाती धर्माचे लोक आहेत ते त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत होते, हे सुद्धा त्यांना दूर करायचं होतं. आणि मग त्या किती कमी वयामध्ये त्यांना काय काय केलं हे आपण इथं जाणून घेणार आहोत. तर चला बघा, संत ज्ञानेश्वर आप्पेगावचे राहणार. आता संत ज्ञानेश्वर आप्पेगावचे आहेत, तर तुम्हाला निवृत्तीनाथ विचारलं ते पण आप्पेगावचे, सोपानदेव विचारले किंवा मुक्ताबाई विचारले, म्हणजे हे चारही भावंड आहेत, ते हे कुठले आहेत? आप्पेगावचे राहणारे आहेत. जोड्यामध्ये विचारतात बघा. त्याचबरोबर तुम्हाला माहितच असेल की निवृत्तीनाथ असेल किंवा मग सोपानदेव असेल, हे त्यांचे काय होते? तर भाऊ होते. त्याचबरोबर मुक्ताबाई ही त्यांची काय आहे? बहीण आहे. त्यावेळचे कर्मठ लोक या मुलांना संन्यासाची मुले म्हणून नावे ठेवत. त्याचे कारण असे होते की त्यांच्या वडिलांनी काय केला होता? संन्यास घेतला होता, घर सोडले होते, पण पुढे गुरुच्या आदेशाने किंवा आज्ञेवरून ते परत घरी आले. त्यांनी संसार, ते काय करू लागले? संसार करू लागले. पुढे त्यांना 4 मुले झाली आणि हे त्यावेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते. लोकांनी त्यांना वाळीत टाकले. लोक त्या मुलांचा छळ करत होते. तर बघा, संत ज्ञानेश्वर भिक्षा मागायला गेलेले असताना गावातील लोकांनी त्यांना भिक्षा तर वाढलीच नाही, परंतु त्याचबरोबर त्यांना अपमानित केलं, त्यांना अपशब्द बोलले. तर बघा, त्यांच्या अपशब्दामुळे हे जे काही बालमन आहे ते कुठंतरी काय झालं? कोमेजून गेलं. आणि मग पुढं त्यांना धीर देण्याचं काम कोणी केलं? मुक्ताबाईंनी केलं. तर बघा, मग तुम्हाला तर माहितीच आहे की त्यांना काय केलं? मग घराचा दरवाजा लावून बसले होते संत ज्ञानेश्वर, है की नाही? आणि मग त्याच्यानंतर मुक्ताबाईने त्यांची समज काढली. तर मुक्ताबाई म्हणाल्या होत्या की अरे दादा, तू जर आपल्या एवढ्या छोट्या मोठ्या जर ह्याचा म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींचा जर विचार करशील आणि जर असं वागशील तर या समाजाचं कल्याण कोण करेल? अशा पद्धतीनं आपल्या बहिणीनं जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांची समजूत काढली, तेव्हा ज्ञानेश्वरांना हुरूप आला आणि मग त्यांना काय केलं की बाकीचं सगळं विसरून पुन्हा नव्यानं सुरुवात केली. आपण ते इथं जाणून घेऊया. बघा, बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला. दुःख विसरून ते कामाला लागले. ठिकठिकाणी गोरगरिबांचा, मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता. तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेने वागा, दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा. त्यांचा उपदेश गेली 700 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे. तर बघा, जेणेकरून फक्त स्वतःचा विचार न करता या समाजामध्ये कोणी दुःखी असेल तर त्याचं दुःख नाहीसं करण्याचा प्रयत्न करा. कुणाला काही अडचण असेल तर त्याची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यांना कशा पद्धतीनं लोकांना संदेश दिलेला आहे तो आजही या महाराष्ट्रामध्ये म्हणजे 700 वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा आवाज घुमताना दिसत आहे. बघा, त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त होते, म्हणजे जेणेकरून जे काही धर्मग्रंथ आहेत ते संस्कृत भाषेत लिहिले गेलेले होते. आणि इकडे सामान्य लोकांची भाषा म्हटलं तर मराठी भाषा होती. मग त्या लोक ते कसे वाचणार? संस्कृत ग्रंथामधलं ज्ञान लोकांपर्यंत कसं पोहोचणार? यासाठी संत ज्ञानेश्वरांनी काय केलं बघा, तर सर्वसामान्य लोकांची बोलण्याची भाषा किंवा व्यवहाराची भाषा कोणती होती? मराठी होती. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे हा फार मोठा ग्रंथ लिहिला. लक्षात असू द्या. धर्माच्या ज्ञानाचे भंडार त्यांनी लोकांसाठी काय केले? खुले केले. लोकांना बंधुभावाची शिकवण दिली ज्ञानेश्वरांनी तरुण वयात. बघा, हे पण म्हणजे परीक्षा परिषदेने प्रश्न विचारला होता. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दर साल आषाढी कार्तिकीला आळंदी पंढरीला जातात. तर तुम्हालाही माहितीच असेल की पुण्याजवळील आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी काय केली होती? तर जिवंत समाधी घेतली होती. त्यानंतर बघा, संत ज्ञानेश्वर हे मूळचे कोणत्या गावचे होते बरं? आप्पेगावचे. कोणत्या? आप्पेगाव. त्यानंतर संत ज्ञानेश्वरांच्या काळात धर्माचे ज्ञान कोणत्या भाषेतील ग्रंथामध्ये बंदिस्त झाले होते? कोणत्या भाषेत लिहिले गेले होते धर्मग्रंथ? तर ते लिहिले होते संस्कृत भाषेत. आणि मग संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली.
आणि जे काही संस्कृत भाषेत आहे त्याचं रूपांतर कशात केलं? मराठी भाषेत केलं. पुढे बघा, संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांसाठी मराठी भाषेतून फार मोठा ग्रंथ लिहिला. कोणता? तर तो आहे बघा ज्ञानेश्वरी. त्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ कोणत्या ठिकाणी जिवंत समाधी घेतली? कुठे घेतली ज्ञानेश्वरांनी समाधी? आळंदी या ठिकाणी. त्यानंतर आहेत संत एकनाथ, एकदम प्रखरपणे आपले विचार मांडणारे. म्हणजे तुला काय म्हणजे काही जणांचं बोलणं असते ना की सडेतोड बोलणं, त्यापैकीच एक संत म्हणजे संत एकनाथ. बघा, संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. ते कुठले होते? तर पैठणचे राहणार होते. लक्षात ठेवायचं कोण कुठलचं आहे हे फार महत्वाचं. त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या, भारुडे लिहिली. कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला. भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवून दिला. गोरगरिबांना, मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले. इतकेच नाही तर मुक्या प्राण्यांवर देखील त्यांना काय केली? दया केली. प्राणी मात्रावर दया करा असा त्यांनी लोकांनाही उपदेश केला. बघा, आतापर्यंतच्या संतांची आपण महती पाहत आहोत, बरोबर की नाही? हेच सांगितलं सर्वांनी की तुम्हीही सुखी राहा आणि दुसऱ्यालाही सुखी राहू द्या. परंतु आपण आजही ऐकून बरेचसे लोक असतात की काय करत असतात? तर दुसऱ्याच्या जीवनामध्ये मीठ कालवण्याचं काम करत असतात. तर किमान आपली महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे याचा विचार करून तरी माणसानं काय केलं पाहिजे? वागताना म्हणजे प्रत्येक पाऊल टाकताना थोडासा विचार केला पाहिजे की महाराष्ट्र ही काय आहे? संतांची भूमी आहे. त्या पद्धतीनं त्यांचं आचरण असलं पाहिजे. ते यांना काय केलं बघा, अभंग, ओव्या आणि भारुडे लिहिलेली आहेत. त्याचबरोबर लोकांना म्हणजे गोरगरिबांनी, मागासलेल्या लोकांचा जो काही छळ होत होता त्या लोकांना काय केलेलं आहे? तर जवळ घेतलेलं आहे. त्या लोकांचा म्हणजे जे काही त्यांच्यावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय ते दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर प्राणी मात्रांवर दया करा असा लोकांनाही संदेश दिला आणि ते स्वतःही करत असत. आणि कसे माहितीये का विद्यार्थी मित्रांनो, काहीही गोष्ट असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, ती जर आपल्या आचरणात नसेल आणि आपण जर ती दुसऱ्याला शिकवत असू ना तर आपल्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. जसं की तुम्हाला एक आता उदाहरण सांगतेच मी की संत तुकाराम महाराज, आता पुढे येणारच आहेत संत तुकाराम महाराज. तर बघा, संत तुकाराम महाराजांची जी गोष्ट आहे, असंच एका आईनं काय केलं होतं. आता संत तुकाराम महाराज म्हणजे लय गाजलेले महाराज आहे की नाही. तर मग एका आईनं काय केलं की आपल्या छोट्या बालकाला घेऊन गेली आणि म्हणली की महाराज हे काय करतोय? तर गुळ खूप खातोय म्हणे. काय करतोय? गुळ खातोय. तेव्हा मग महाराजांना म्हणले की तुम्ही नंतर या म्हणले. मग पुन्हा एकदा आणखीन 4-2 दिवसांना आई घेऊन गेली त्या बाळाला. पुन्हा आणखीन महाराजांना सांगितलं की असं असं हा गुळ खातोय म्हणून, जास्त गुळ खातोय. तेव्हा पण महाराजांनी काहीही बोलले नाहीत. महाराज म्हणले परत या म्हणले तुम्ही. आणि मग पुन्हा जेव्हा आई घेऊन गेली त्या बालकाला तेव्हा महाराज म्हणाले की बाळा, गुळ खाणं चुकीचं आहे. मग तेव्हा त्या आईने विचारला महाराजांना प्रश्न की महाराज मी अगोदर 2-4 चक्रा मारल्या, तुम्ही काहीच बोलला नाहीत. तेव्हा महाराज म्हणाले की मीच गुळ खात होतो तर मी ह्या बालकाला काय सांगू तू गुळ खाऊ नको म्हणून. त्यामुळं मी आधी स्वतः गुळ खाणं बंद केलं आणि मग मी त्या बालकाला सांगितलं की तू आता गुळ खाऊ नको म्हणून. असे असतात संत. तर बघा, हे जे काही उदाहरण घेतलेलं आहे की नाही ते संत एकनाथांचं आहे. जसं की फक्त संत एकनाथ महाराज हे फक्त उपदेशच करत नव्हते, हे फक्त बोलतच नव्हते, तर त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या कृतीतून सुद्धा ते काय करत होते? जगाला दाखवून देत होते. यासाठी हे उदाहरण घेतलेलं आहे. जसं की बघा, संत एकनाथ हे जसे बोलत तसे ते वागत. एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते. दुपारची वेळ होती. ऊन रखरखत होते. वाळवंट तापले होते आणि त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरकं पोर रडत बसलं होतं. म्हणजे एक बाळ छोटस रडत बसलं होतं आणि त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी पडला. आणि संत एकनाथांना नाथ असं पण म्हणतात, लक्षात ठेवा. त्यांनी त्यांचे आई बाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले आणि धावत ते त्या मुलाजवळ गेले. त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले, त्याचे डोळे पुसले, त्याला त्याच्या घरी पोहोचती केले. अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची, ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली.
म्हणजे कसं राहते माहितीये का, कुठली गोष्ट आपल्या आचरणात नसन आणि आपण दुसऱ्याला उपदेश करणं हे चुकीचं आहे. जेव्हा तुमच्यामध्ये ते गुण असतील तेव्हाच तुम्ही ते उपदेश लोकाला करू शकता. म्हणजे ते त्यांच्या कृतीतून त्यांना दाखवलं की बाबा आपण कुठल्याही जाती धर्माचा किंवा कुठल्या खालच्या जातीचं कुणी असेल तर त्याला मी जवळ घेणार नाही किंवा त्याला जवळ करणार नाही, अशी वृत्ती त्यांच्या जवळ नव्हती. सर्वांना ते समान मानत. आता आहेत बघा संत तुकाराम महाराज. तर बघा पाठीमागेच प्रश्न विचारण्यात आला होता की कोणते संत हे शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले किंवा मग शिवाजी महाराजांना स्वराज्याचा संदेश देण्यासाठी कोणत्या संतांनी मदत केली, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा विचारलेला सुद्धा आहे. तर कोणते ते दोन संत होते, तर त्याच्यामध्ये एक संत तुकाराम आणि दुसरे समर्थ रामदास स्वामी. तर त्यांच्याविषयी पण आपण माहिती पाहणारच आहोत. तर अगोदर बघूया संत तुकाराम महाराज. तर यांच्यावर पण प्रश्न विचारण्यात आला होता की त्यांना कर्ज खते कोणत्या नदीमध्ये बुडवली वगैरे वगैरे भरपूर प्रश्न यांच्यावर पण आलेले आहेत. ते कुठले आहेत प्रश्न विचारण्यात आला होता. बघा शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले. तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी हे दोन संत होऊन गेलेले आहेत. तर एका ओळीतच इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे. लक्षात ठेवा, संत तुकाराम महाराज देहू गावचे होते. त्यांच्या घरी शेती भाती होती, त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते. त्यांचे वाडवडील आडल्या नडल्यांना काय करत होते तर कर्ज देत. पण तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये बुडवली. कुठं? इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना काय केलं, कर्जमुक्त केलं. हे बघा, हे आहेत संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांनी आता कर्ज खाते म्हणजे कसं की ज्या ज्या लोकांना कर्ज घेतलेली आहेत मग ते कर्ज खत त्यांच्याकडून वापस घेण्याचं काम हे पुढं करणार होते. बरोबर की नाही? जे काही संत तुकाराम महाराजांचे भाऊ बंधू असतील तर त्यांच्यामध्ये वाटणी झाली. मग वाटणीच्या मध्ये जे काही कर्ज खते संत तुकाराम महाराजांकडे आली तर ती त्यांना म्हणजे त्या लोकांकडनं कर्ज वसूल केलं नाही तर ती सर्वच्या सर्व कर्ज खते इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवलेली आहेत किंवा इंद्रायणी नदीमध्ये बुडवलेली आहेत. बघा जवळच्या डोंगरावर जाऊन विठ्ठलाचे भजन करत, आषाढी कार्तिकीला पंढरीला जात, कीर्तन करत, अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत. शिवराय सुद्धा, इथं लक्ष द्या, शिवराय सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत. शिवाजी महाराज आहेत का बघायचं? हा, हे बघायचं. शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात होते. संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती याची शिकवण देत. समतेचा उपदेश करत. जे का रंजले गांजले त्यास म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, असा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. तर बघा परीक्षेत विचारलं गेलं होतं, काय विचारलं होतं? जे का रंजले गांजले त्यास म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. हा संदेश कोणी दिलेला आहे असा प्रश्न आला होता. तिथं कसं दिलेलं असते मग लगेच ऑप्शन मध्ये संत तुकाराम, संत एकनाथ, त्याचबरोबर संत नामदेव, मग सगळेच संत येतात. तेव्हा मात्र आपली जमलिंग होते. तेव्हा लक्षात ठेवा, जे का रंजले गांजले म्हटलं की संत तुकाराम. बघा लोकांच्या मनात विचार जागे केले. लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले. आजही महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो. ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा असं म्हणतात. तुकाराम तर माहितीच आहे तुम्हाला, पण ज्ञानबा म्हणजे ज्ञानेश्वर. तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते. ही बघा संत तुकारामांची तुकाराम गाथा. आता प्रश्न बघा, संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा पुढे चालवणारे संत एकनाथांचे मूळ निवासस्थान कोणते? तर बघा प्रश्न कसा फिरवून विचारलेला आहे की संत एकनाथ महाराज म्हटलेला आहे. संत एकनाथ महाराज कुठलचे आहेत बरं? संत एकनाथ महाराज म्हणलं की पैठण, बरोबर की नाही? संत एकनाथ पैठणचे आहेत. त्याचबरोबर संत तुकाराम महाराज देहूचे आहेत. आप्पेगावचं कोण आहे? संत ज्ञानेश्वर आहेत, बरोबर की नाही? जाऊया मग पुढे. बघा प्रश्न कसा विचारलाय, संत एकनाथांनी लोकजागृती आणि भक्तिभावाच्या प्रसारासाठी प्रामुख्याने कोणत्या वाङ्मय प्रकाराचा वापर केला?
कोणी? संत एकनाथांनी. संत एकनाथ म्हणलं की अभंग, भारुडे, ओव्या, है की नाही? इथं बघा, केवळ अभंग नाही, ओव्या असं नाही. केवळ अभंग म्हणलं की ते खुंटीत झाला. म्हणजे प्रश्न कधी पण केवळ म्हणलं की कसं राहते, त्याच्यामध्ये परिपूर्णता नसते. त्यामुळे ते ऑप्शन कधीच घ्यायचं नाही. इथं बघा, अभंग, ओव्या आणि भारुडे कोणाचे आहेत? तर संत एकनाथांचे आहेत. मी तुम्हाला आधीच म्हणलं, कठोरपणे बोलणारे, सडेतोड बोलणारे संत म्हणलं की संत एकनाथ. बघा, कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका, प्राणी मात्रावर दया करा, हा मोलाचा उपदेश खालीलपैकी कोणत्या संतांनी केला? कोणते संत होते ते? ते संत होते संत एकनाथ. आता इथं कसं आहे माहितीये का, आता आपण एकनाथाविषयी माहिती पाहिली, लागलीच एकनाथ महाराजांचे प्रश्न घ्यायला लागलो म्हणून तुम्हाला उत्तर सोपे वाटतात, परंतु तिकडं तुम्हाला सोपे वाटणार नाहीत. बघा, संत एकनाथांनी गोदावरीच्या तप्त वाळवंटात रडणाऱ्या एका पोरक्या पोराला किंवा पोरक्या मुलाला कडेवर उचलून त्याच्या घरी पोहोचिती केले. या कृतीतून त्यांनी समाजाला कोणती मुख्य शिकवण दिली? बरं सांगा आता, कोणती शिकवण दिली? अहिंसा आणि परोपकार नाही. इथे बघा, समता आणि ममता त्यांना लोकांना शिकवली. काय केली? समता, समतेचा आणि ममतेचा संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला. बघा, पुढचे संत आहेत. काय आहे संतांचं नाव? तर समर्थ रामदास स्वामी. तर समर्थ रामदास स्वामींवर सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. महत्वपूर्ण संत आहेत, खास करून शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेलेले संत आहेत. तर बघा, समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयी आपण जाणून घेऊया. शिवरायांच्या काळात महाराष्ट्राच्या कडेकपारीत जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती. त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरी नदीच्या काठी, कुठं? जांब या गावी झालेला आहे. कधी झाला? रामनवमीच्या दिवशी झाला. त्यामुळं रामदासांचं मूळ नाव काय होतं? नारायण होतं. परंतु त्यांना स्वतःला रामाचा दास म्हणून घेतले, मग त्यांचं नाव काय झालं? रामदास असं झालं. बघा, दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला. तसेच त्यांच्या मनाचे श्लोक या ग्रंथातून त्यांनी लोकांना सदविचार आणि सदवर्तन याची शिकवण दिली. तर सर्वच संतांनी लोकांच्या ज्ञानामध्ये भर टाकण्याचा प्रयत्न केला. लोकांना माणसासारखं वागा असा उपदेश केलेला आहे. त्याच पद्धतीनं पहिले ते हे लक्षात ठेवा, ते जांब या गावचे होते. त्याचबरोबर त्यांचं मूळ नाव काय होतं? नारायण असं होतं. त्यांनी दासबोध आणि मनाचे श्लोक हे ग्रंथ लिहिलेले आहेत, जे की परीक्षेत विचारलं जाऊ शकतो. त्यानंतर बघा, बल उपासनेसाठी ह्याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. बरं, बल उपासनेसाठी त्यांना ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली, लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल तयाचे, हा संदेश त्यांनी लोकांना दिले. एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल तयाचे, हा संदेश कोणी दिला? तर समर्थ रामदासांनी दिला. त्याचबरोबर बल उपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे कोणी उभारली? तर रामदास स्वामींनी उभारलेली आहे, है की नाही? हा बघा, रामदासांनी लोकांना संघटना करण्याचे व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. म्हणजे बघा, शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य निर्माण केलं की नाही, तर त्याच्यामध्ये या संतांचा सुद्धा हातभार आहे. लोकांना म्हणजे आपल्यावर अन्याय अत्याचार होतोय, त्याचा प्रतिकार कसा करायचा याचा देखील संदेश समर्थ रामदासांनी दिलेला आहे. त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला. साधू संतांच्या कार्यामुळे लोक जागृती झाली, धर्माबद्दल आदर वाढला, लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आणि संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी सुद्धा काय केला? उपयोग करून घेतला. मी तुम्हाला आधी हे सांगत होते की संतांची कामगिरी ह्या तुम्ही लगेच असं वाटतं माणसाला शिवरायांचा इतिहास पाहता पाहताच मध्येच बाबा कस काय यांना संतांची कामगिरी दिली. संतांची कामगिरी सुद्धा तेवढीच महत्वाची, मोलाची आहे. म्हणजे स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवरायांना याचा कुठेतरी उपयोग झालेला आहे. त्यामुळेच तर काय केलेलं आहे, त्यांचा इतिहास आपण इथं अभ्यासत आहोत. चला आता यावर आधारित आता प्रश्न पाहूयात. समर्थ रामदास स्वामी यांचे मूळ नाव काय होते आणि त्यांचा जन्म मराठवाड्यात कोणत्या गावी झाला? दोन प्रश्न एकदाच विचारले. त्यांचं मूळ नाव काय होतं? नारायण. बरोबर की नाही? ते आपेगावचे होते का? नाही. आपेगावचं कोण होतं मग? आपेगावचे ज्ञानेश्वर होते. बरोबर की नाही?
ते इथं बघा नारायण आहे आणि ते काय होते जांब या गावचे होते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. समर्थ रामदास स्वामी यांनी लोकांच्या मनात सदविचार आणि सदवर्तन याची शिकवण रुजवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साहित्याची निर्मिती केली? आता इथं तुम्हाला समर्थ रामदासांचं साहित्य विचारले बरं. पहिलं आहे दासबोध आणि दुसरं आहे मनाचे श्लोक. बघा इथं दासबोध आणि मनाचे श्लोक. पुढे जाऊया. तत्कालीन समाजात बल उपासनेसाठी समर्थ रामदासांनी ठिकठिकाणी कोणत्या देवी देवतांची किंवा देवतेची मंदिरे उभारली? कोणाची उभारली होती? हनुमानाची उभारली होती. बरोबर की नाही? हनुमान. पुढचा प्रश्न. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करेल तयाचे हा प्रसिद्ध संदेश देऊन समर्थ रामदासांनी समाजाला कशाची प्रेरणा दिली? कशाची बरं प्रेरणा दिली सांगा बरं. कशाची दिली प्रेरणा? संघटन करण्याची आणि अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची काय दिलेली आहे? प्रेरणा दिली आहे लोकांना. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला या ठिकाणी तिसरा चॅप्टर चालू होतो. तो म्हणजे आता बघा इथं मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे म्हणजे शिवाजी महाराजांचे जे काही पूर्वज आहेत ना, मग त्याच्यामध्ये बाबाजीराजे भोसले, त्यांचे पुढे मग 2 मुलं आहेत. त्याच्यामध्ये विठोजीराजे भोसले आणि दुसरे आहेत मालोजीराजे भोसले. पुढे मालोजीराजांना पुन्हा 2 मुलं होतात. ते म्हणजे त्याच्यामध्येच असतात बघा शहाजीराजे भोसले. आलं का लक्षात? आता मग शहाजीराजापासून तर तुम्हाला पुढचा इतिहास माहितीच आहे. शहाजीराजांच्याच पोटी एक रत्न जन्माला येतो, ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. तर आपल्याला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचाच इतिहास अभ्यासायचा आहे. बरोबर की नाही? तर या धड्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचा जन्म झालेला नाहीये, तर त्यांच्या पूर्वजांचा म्हणजे भोसले घराण्यांचा आपल्याला इथे इतिहास अभ्यासावा लागणार आहे. त्यानंतर चौथ्या धड्यामध्ये मात्र काय होणार आहे? तर शिवाजी महाराजांचा जन्म होणार आहे आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा इतिहास चालू होतो. इथं बघा मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. तर बघा शिवाजी महाराजांप्रमाणेच त्यांच्या घराण्यामध्ये आणखीनही काही कर्तबगार व्यक्ती होत्या, ज्यांचा की आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण तर पाहिलेलंच आहे की हा जो काही काळ होता, तो काळ असा जनतेला शांततेत चैनीमध्ये बसून राहण्याचा काळ नव्हता. किती हाल अपेष्टा होत्या ते त्यांनाच माहित होतं. ते आपल्याला पुढे पण शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासताना आपल्या लक्षात येणारच आहे. तर हा काळ म्हणजे कसा होता? तर धामधुमीचा काळ होता. संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला, तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमीचा होता. विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांना फौज लागे आणि त्या कामी मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. म्हणजे बघा वाद कुणाचा? ह्या आदिलशहाचा आणि निजामशहाचा. बरोबर की नाही? परंतु यांच्या वतीनं लढणारे कोण? आपल्या महाराष्ट्रातील जनता म्हणजे आपले मराठे. आणखीन एक तुम्हाला एक सांगायचं राहिलं बरं, पुस्तकात सुद्धा हा उल्लेख केलेला आहे. मराठा या शब्दाचा अर्थ इथं जातीचा उल्लेख नाहीये. बरं लक्षात असू द्या, इथं मराठा या जातीचा उल्लेख नाहीये. मराठा म्हणजे या महाराष्ट्रात राहणारे, मराठा म्हणजे मराठी भाषा बोलणारे. आलं का लक्षात? तर एकदा म्हणजे विचार खुंटीत करायचे नाहीत. मराठा या शब्दाचा अर्थ काय घेतलेला आहे ते पुस्तकात सुद्धा दिलाय. तुम्ही वाचा, पुस्तक घेऊन 4थीचा इतिहास घेऊन वाचा, तुमच्या लक्षात येईल. तर हे म्हणजे लढाई ह्या दोघांची आणि आपले मराठे सरदार यांच्या बाजूने लढायचे आणि मग अनेक त्याच्यामध्ये मारले जायचे. म्हणजे कसं होतं माहिती का? एक प्रकारे गुलामगिरीचं म्हणजे यांना काय करायचं की तुमच्या म्हणजे तुम्ही खूप चांगलं लढलात म्हणून त्यांना जहागिरी वगैरे बक्षीस द्यायची. आणि यातच काय करायचे मराठे सरदार खुश राहायचे. परंतु कोणालाही आतापर्यंत जाणीव झाली नाही की आपलं कुठंतरी स्वराज्य असलं पाहिजे, आपलं स्वतःचं राज्य असलं पाहिजे, आपलं काहीतरी अस्तित्व असलं पाहिजे. अशी जाणीव जागृती झाली की पुढं आता सध्या इथं आपण पाहूया. मग ह्यांच्यामध्ये लढाया व्हायचे, अनेक मराठा सरदार काय व्हायचे? मारले जायचे. बघा शूर मराठा सरदार. मराठी कसे होते? काटक, शूर, तसेच ते धाडशी होते, स्वामिनिष्ठ होते. लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे.
हातात भाला, कमरेला तलवार असे धाडशी मराठा जवान घोड्यावर माड घालून सरदाराच्या फौजेत दाखल होत असत. तर बघा, आपली स्वतःची फौज घ्यायची आणि काय करायचं, कुणी आदिलशहाच्या बाजूने लढायचं तर कुणी निजामशहाच्या बाजूने लढायचं. हे दोघ जण मोठे सरदार आणि यांच्या बाजूने हे बिचारे लढायचे आणि कित्येक जण त्याच्यामध्ये मारले जायचे. त्यांचं घर, एक प्रकारे त्यांचा संसार, त्यांची बायको लेकरं उघड्यावर पडायचे, बरोबर की नाही. तर अशा पद्धतीची एक काय म्हणायचं रीतच काय होती, महाराष्ट्रामध्ये चालू होती. आता याच्यातून कसा उजेड पडतय ते आपण पाहणारच आहोत पुढे. बघा, मराठे सरदार कसे होते, फौजबंद होते. फौजबंद म्हणजे काय हो, फौजबंद म्हणजे ही लढाईसाठी तयार असलेले सर्व म्हणजे सरदार वगैरे, त्यांच्या खाली पुन्हा सैन्य शिपाई वगैरे त्यांच्या खाली असलेले असे मराठी फौजबंद शिपाई सरदार होते. तर असे मराठे सरदार फौजबंद होते. इथं बघा, मराठी सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला, म्हणजे आता सुलतान म्हणजे कोण, हे आदिलशहा, निजामशहा, मग त्यांच्याकडे गेला की सुलतान त्यांना काय करायचा, आपल्या चाकरीस ठेवी. बघा, म्हणजे एक प्रकारे त्यांना काय करे, आपल्याकडं नोकरीला ठेवत असत. म्हणजे कुठं काय झालं, आक्रमण वगैरे झालं की यांच्यावर काय करायचं, ह्यांना सैन्य घेऊन जायचं. अशा पद्धतीनं त्याला सरदारकी देई, कधी कधी जहागिरीही देई. जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपापल्या जहागिरीचे राजे समजत असत. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये, म्हणजे बघा, महाराष्ट्र आपला, मी काय म्हणते, महाराष्ट्र आपला, या महाराष्ट्रावर राज्य करतायत आदिलशहा, निजामशहा, आणि त्याचबरोबर एखाद्या कठपुतळी सारखं आपल्याला ते नाचवत आहेत आणि त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी नाचत आहोत, अशी मराठ्यांची अवस्था होती. पुढे बघा, विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठे मराठी सरदार होते. आता ह्या मराठी सरदारांवर पण जोड्या लावाचा प्रश्न विचारलेला आहे बरं. जसं की शिंदखेडचे कोण, जाधव, अशा पद्धतीने. इथं बघा, कोणते कोणते ते मराठी सरदार होते बघा. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठी सरदार होते. त्यापैकी कोण कोण होते बघा इथं, सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मधळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख होते. बघा, सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज, शिवरायांच्या मातोश्री म्हणजे सर्वांना माहितीये जिजाबाई, बरोबर की नाही. तर जिजाबाई या सिंदखेडच्या लखोजी जाधवांच्या कन्या होत्या, सर्वांना माहितीये. आता ही जी काही शौर्याची परंपरा आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो, ती नेमकी कशी चालू झाली काय नाही, म्हणजे आपल्याला शिवाजी महाराजांच्या अगोदर म्हणजे ह्या भोसले घराण्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती इथं घ्यायची आहे. आता काही काही आपण पाहिलं की नेमके म्हणजे मोठमोठे मराठी सरदार कोण होते, तर ते आपण मगाशीच पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, आता ही जी काही शौर्याची परंपरा आहे ती पण आपल्याला इथं जाणून घ्यायची आहे. महाराष्ट्रातील हे सारे सरदार शूरवीर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवैर होते. म्हणजे कसं, हे बघा, खूप बलशाली होते. लढणारे जे मराठी सरदार होते खूप बलशाली होते, धाडसी होते, परंतु त्यांना कुणालाही अशी कल्पना सुचली नाही की आपल्यावर का बरं आपण लोकांची चाकरी करायची. लोकांना म्हणजे तुकडा टाकाव कवा आणि आपण खावा कधी, असं त्यांच्या कोणाच्याही लक्षात आलं नाही. ते काय करत होते, तर आपापसातच लढत होते. कोणी निजामशहाच्या बाजूने असेल, कोणी आदिलशहाच्या बाजूने असेल, तर ह्या दोघांमध्ये वैरच झालं, है की नाही. भलेही त्यांचं काही म्हणजे वैयक्तिक वाद नसला तरी पण ते निजामशहा आणि आदिलशहाच्या बाजूने वेगवेगळे जर असतील तर निश्चितच त्यांच्यामध्ये एक म्हणजे त्यांच्यामध्ये एक वादच झाला की समजा दुश्मनच एकमेकांचे, अशा पद्धतीनं. पण एवढे बलाढ्य हे मराठी असताना, एवढे धाडशी असताना, यांच्या मनात कधीच असा म्हणजे एक निर्माण झालं नाही की आपलं स्वतःच स्वराज्य असावं. जर त्यांना स्वराज्य निर्माण करायचं असतं तर एवढे बलशाली असताना हे दुसऱ्याची चाकरी करतातच कशाला, यांना स्वतःच राज्य निर्माण करायला हवं होतं. परंतु त्यांच्यातच काय होतं, तर हाडवैर म्हणजे खूप एकमेकाचे काय होते, ते दुश्मन होते मराठेच. बरं बघा, स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती, त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडले. एवढे शूरवीर हे होते
परंतु ह्यांचं शौर्य परक्यांच्या उपयोगी पडलं. पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठी सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे भोसले घराणे, कोणते? वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. आता बघा, बाबाजीराजे भोसले जे होते की नाही, ते वेरूळचे पाटील होते. आता इथं पाहणारच होत आपण. इथं बघा, आता घृष्णेश्वराचे मंदिर जे होते की नाही, तर बघा आता हे घृष्णेश्वराचं मंदिर आहे, ते घृष्णेश्वराचा मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला असा प्रश्न मागेच येऊन गेलेला आहे. बघा, सुमारे 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. वेरूळच्या लेणी जवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर काय झाले होते? मोडकळीस आले होते. त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता. एवढे महान दैवत, पण कोण अवकळा आली या मंदिरावर? त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. बघा, लोकांना वाटायचं एवढं चांगलं दैवत, जागृत देवस्थान, परंतु काय अवस्था आली या मंदिरावर. मग या मंदिराचा एक प्रकारे मंदिरावर चांगले दिवस कोणी आणले ते आपण इथं जाणून घेणार आहोत. बघा, घृष्णेश्वराच्या या पडक्या मंदिरात मालोजीराजे भोसले हे शिवभक्त नित्य नियमाने येत असायचे. कोण यायचे? मालोजीराजे भोसले. आणि शिवाच्या पिंडीवर बेलफूल ते वाहायचे. हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला ते सांगत असत. कोण सांगायचं? मालोजीराजे भोसले. तुम्हाला तर माहितीये मंदिराची अवस्था कशी झाली होती, काय झाली होती. परंतु असं असताना सुद्धा नित्य नियमानं शिवाची पूजा करण्यासाठी किंवा शिवशंकराची पूजा करण्यासाठी नित्य नियमाने येणारी व्यक्ती म्हणजे मालोजीराजे भोसले. आणि जे काही असत ते काय करत, म्हणजे आपल्या मनातले सर्व कोणाला सांगत होते? श्री शिवाला ते सांगत होते. एक दिवस त्यांनी गडी माणसे आणली. मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची सारी व्यवस्था केली. घृष्णेश्वराचा काय केला? जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले. घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परत आले. हे बघा, इथं आता घृष्णेश्वराचं मंदिर किती छान दिसायला लागले. इथं मग पूजा अर्चा होऊ लागली. आत बाहेर दिवे लावले. गेलेलं वैभव काय झालेलं आहे? इथं परत आलेलं आहे. चला, तर यावर आधारित आपण या ठिकाणी प्रश्न घेऊया. बघा, शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या खालीलपैकी कोणाच्या कन्या होत? सर्वांना माहितीये, लखुजीराजे जाधव यांच्या त्या कन्या होत. इथं बघा, लखुजीराजे जाधव, जाधवांची कन्या. विजापूर आणि अहमदनगर येथील कोणत्या सुलतानामध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत? कोणते सुलतान होते बरं ते? माहिती तुम्हाला? सर्वांना माहित असेल. हे बघा, कुतुबशाह आणि आदिलशाह होता का? कुतुबशाह तर कुठं नव्हताच ना. निजामशाह आणि बरीदशाह होता का? अजिबात नाही. इथं बघा, आदिलशाह आणि निजामशाह. पर्याय क्रमांक 3. बघा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी मराठा सरदार आणि त्याचं ठिकाण याची अचूक किंवा अयोग्य योग्य जोडी असणारा पर्याय आपल्याला इथं शोधायचा आहे. बघा, फलटणचे कोण मोरे होते का? नाही, जावळीचे मोरे. फलटणचे निंबाळकर. जावळीचे निंबाळकर होते का? नाही, जावळीचे मोरे होते. मधोळचे घोरपडे. बघा, इथं जाधव लिहिलं, मधोळचे घोरपडे. म्हणजे ही जोडी चुकीची, ही चुकीची, ही चुकीची. आणि वेरूळचे भोसले अगदीच बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ही योग्य जोडी आहे. वेरूळच्या लेणीजवळील मोडकळीस आलेले प्रसिद्ध घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करणारे शिवभक्त कोण होते? ते होते बघा, मालोजीराजे भोसले. मालोजीराजे भोसले कोण होते? तुम्हाला थोडं आधीच सांगते मी. शहाजीराजे भोसले की नाही, त्यांचे वडील आहेत हे मालोजीराजे भोसले. तर आपण या ठिकाणी भोसले घराणा अभ्यासत आहोत. बघा, आता वेरूळचे जे काही भोसले होते ना, त्यांच्याविषयी आपण इथं आता जाणून घेणार आहोत. बघा, वेरूळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते. लक्षात येईल का तुमच्या? वेरूळ गावचे पाटील कोण होते? मालोजीराजे भोसले होते. विठोजीराजे हे त्यांचे धाकटे भाऊ.
म्हणजेच तुम्हाला इथं मला सांगायचंय, व्यवस्थितरित्या मी तुम्हाला सांगणार आहे. हे विठोजी राजे मालोजी राजेंचे धाकटे भाऊ, वेरूळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले. वेरूळ गावची पाटीलकी बाबाजी राजे भोसले यांच्याकडे होती. कोणाकडे होती? बाबाजीराजे भोसले यांच्याकडे होती. आणि हे मालोजी आणि विठोजी हे त्यांचे दोन मुलं. खूप कर्तबगार होते बघा, तसेच शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते, म्हणजे यांच्याकडे खूप सैन्य होतं. बघा, हे आहेत बाबाजीराजे भोसले. बाबाजीराजे भोसलेला पुढे पुन्हा दोन मुलं झाली. एकाचं नाव काय आहे? मालोजीराजे भोसले आणि एकाचं नाव आहे विठोजीराजे भोसले. त्याच्यानंतर हे बघा, हे शिवभक्त होते, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर मग मालोजीराजे भोसले यांना पुढे दोन मुलं होतात. त्यातल्याच एकाचं नाव काय आहे? शहाजीराजे भोसले. आता इथं बघा, तो काळ फार कसा होता? धामधुमीचा होता. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली. त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती. कोणाची राजधानी होती? निजामशाहीची राजधानी होती. तेथे मलिकांबर नावाचा एक वजीर होता. म्हणजे निजामशाहीचा वजीर कोण होता? मलिकांबर होता. तो मोठा कर्तबगार, हुशार होता. त्याने दौलताबाद जवळ वेरूळच्या भोसले बंधूंची कामगिरी पाहिली. आता वेरूळचे भोसले बंधू म्हणजे कोण माहिती का? मालोजीराजे भोसले आणि विठूजीराजे भोसले. हे कोणी पाहिलं? मलिकांबर यानं पाहिलं. आणि मलिकांबर कोण होता? निजामशहाचा वजीर होता. मग त्यानं काय केलं? हे सगळं पाहिलेलं कुणाला सांगितलं? निजामशहाला सांगितलं की हे खूप काय आहेत? कर्तबगार, शूर असे काय आहेत? सरदार आहेत, मराठी सरदार आहेत, असं त्यांना सांगितलं. वेरूळचे भोसले बंधूंची कामगिरी पाहिली. त्यानं निजामशहाजवळ त्याच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे या परागण्यांची जहागिरी दिली. भोसल्यांच्या घरी काय झालं? वैभव आलं. आता बघा, या ठिकाणी मालोजीराजे भोसले आता हे निजामशहाच्या वतीनं कार्य करू लागले, कारण की पुणे आणि सुपे याची जहागिरी कोणाला भेटलेली आहे? मालोजीराजे भोसले यांना भेटलेली आहे. त्याच्यानंतर काय होतंय काय नाही बघून या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा, उमाबाई ह्या कोण होत्या? मालोजीराजे यांच्या पत्नी होत्या. त्या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होत्या. या उभयंतांना दोन मुलं होती. एकाचं नाव होतं शहाजी आणि दुसऱ्याचं नाव होतं शरीफजी. आता हेच आहेत शहाजीराजे, बरोबर की नाही? म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल की बाबाजीराजे भोसले यांना दोन मुलं, एक म्हणजे मालोजीराजे आणि दुसरे म्हणजे विठोजीराजे. मालोजीराजे यांना पुढे दोन मुलं झाली. एकाचं नाव शहाजीराजे आणि दुसऱ्याचं नाव शरीफजी. तर मग एके ठिकाणी आता बघा युद्ध होते आणि त्याच्यामध्ये मालोजीराजे भोसले हे मारले जातात. बघा, हे दोन मुलं आहेत. कोणाचे? मालोजीराजे भोसले यांचे. आणि मालोजीराजेंच्या पत्नीचं नाव काय आहे? उमाबाई. बघा, शहाजी 5 वर्षाचे असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. बघा, पुढं विठोजी राजांनी म्हणजे त्यांच्या छोट्या भावानं आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा काय केला? सांभाळ केला. कुणी? विठोजी राजांनी. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजी जाधवांच्या मुलीला मागणी घातली. हे बघा, हे शहाजी राजे मग यांना म्हणजे यांचं आता पहिलं कसं होतं, लहान असतानाच लग्नाची वगैरे प्रथा होती ना. मग शहाजी राजे यांच्यासाठी काय केलं तर लखुजी जाधव यांच्या मुलींसाठी म्हणजे यांच्या मुलीसाठी मागणी घातली. आणि ती मुलगी माहितीच आहे तुम्हाला, है की नाही? जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. जिजाबाईंसाठी विठोजी राजेंना घातलेली मागणी लखुजी जाधवांनी किंवा लखुजी रावांनी स्वीकारली. आणि लखुजी राव म्हणजे निजामशाहीतील एक शूर आणि पराक्रमी सरदार होते. ते मोठा फौजपाठा बाळगून होते. निजामशहाच्या दरबारात त्यांची खूप मोठी प्रतिष्ठा होती. त्यांनी शहाजी राजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. जिजाबाई भोसले कुळांची लक्ष्मी झाल्या आणि जिजाबाई आणि शहाजी राजे आता विवाह बंधनात अडकलेले आहेत. पुढे पाहूया काय होते तर. आता या ठिकाणी तुम्हाला शहाजीराजे भोसले यांची म्हणजे काय कर्तबगारी आहे ती इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे, बरोबर की नाही? बघा, निजामशहाने मालोजी राजेंची जहागिरी शहाजी राजांना दिली. आता जे काही त्यांच्या वडिलांचं होतं, जी काही जहागिरी होती ती कोणाला दिली तर शहाजी राजे यांना दिली. शहाजी राजे पराक्रमी होते.
निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकण्याचा बेत केला. आता बघा, हा मुघल बादशाह आला बघा मध्ये. त्या मुघल बादशहानं काय केलं तर निजामशाही जिंकण्याचा कट रचला आणि त्यानं काय केलं तर निजामशाहीवर तो चालून आला. बघा, विजापूरचा आदिलशहा त्याला मिळाला. म्हणजे आता बघा, इकडं मुघल आणि दुसरं म्हणजे कोण तर आदिलशहा सुद्धा त्यांना येऊन मिळाला. तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर आणि शहाजी राजे हे काय केले यांना तर निकरानं लढले. दोन्ही फौजांचा त्यांना पराभव केला. म्हणजे आदिलशहाला पण पराभूत केलं आणि मुघलांना सुद्धा पराभूत केलं. अहमदनगर जवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली आणि या लढाईत शरीफजी कोण होते शहाजी राजे भोसले यांचे बंधू होते. तर ते मारले गेले. पण शहाजी राजांना मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांची काय झाली तर सर्वत्र त्यांचा नाव लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली. इतकी प्रतिष्ठा वाढली की अक्षरशः मलिक अंबर नावाचा जो काही निजामशहाचा वजीर आहे की नाही त्याला सुद्धा त्याचा हेवा वाटू लागला. इथं बघा, खुद्द मलिक अंबरला सुद्धा त्याच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून उभयंतात वितुष्ट निर्माण झाले. म्हणजे त्या दोघांमध्ये काय झालं तर वाद निर्माण झाला आणि असं झाल्यामुळं शहाजी राजांना काय केलं निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले. आलं लक्षात? तर आतापर्यंत निजामशहाच्या बाजूने लढणारे शहाजीराजे भोसले आणि मलिक अंबर यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. या कारणास्तव त्यांना निजामशाही सोडली आणि ते आता आदिलशहाकडे गेलेले आहेत. आता पुढे बघा, आता आदिलशहाकडे गेल्याच्या नंतर आदिलशहानं काय केलं आदर सत्कारच केला ना शहाजी राजांचा. कारण एवढा कर्तबगार सरदार जर मिळत असेल तर कोणाला नको आहे की नाही. इथं बघा, आदिलशहाने त्यांना सर लष्कर हा किताब दिला. बऱ्याच वेळेस परीक्षेत प्रश्न विचारला जातो की सर लष्कर हा किताब कोणी दिला म्हणून. बऱ्याच वेळेस म्हणतात निजामशहानं सर लष्कर हा किताब दिला. तर ते विधान काय असते चुकीचं असते. नेहमी लक्षात ठेवायचं जे काही किताब आहे जे काही बक्षिस आहेत ते सर्वच्या सर्व कुणी दिलेले आहेत आदिलशहानं दिलेली आहेत. इथं बघा, आदिलशहाने त्यांना सर लष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. बघा, जो काही वजीर होता की नाही मलिक अंबर याचा मृत्यू झाला आणि मग त्याचा मुलगा काय त्याचं नाव फतेह खान हा लई कारस्थानी होता बघा. आणि मग हा पुन्हा त्याच्या पित्यांच्या जाग्यावर म्हणजे मलिक अंबर याच्या जाग्यावर त्याचा मुलगा बसला वजीर म्हणून. आणि मग त्यानं काय केलं निजामशाहीची वाटच लावलेली आहे. बघा, त्याचा पुत्र फतेह खान हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशहाचा काय झाला निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. बघा, त्यानं कशा पद्धतीनं डावपेच केलेला आहे आणि निजामशाहीचा काटाच काढला त्यानं. बघा, उतरती कळा लागली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजी राजेकडे परत येण्यासाठी साकडं घातलं की बाबा झालं गेलं विसरून जा आणि तू निजामशाहीमध्ये परत ये. असं निजामशहाच्या आईनं कोणाकडे साकडं घातलं शहाजीराजे भोसले यांच्याकडं. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून परत निजामशाहीत परत आले. आताच तुम्ही पाहिलं होतं की मलिक अंबर आणि शहाजीराजे भोसले यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं. या कारणास्तव त्यांना निजामशाही सोडली होती आणि ते आदिलशहाकडे गेले होते. परंतु त्याच्यानंतर मग मलिक अंबरचा मृत्यू झाला. त्याचा मुलगा फतेह खान हा वजीर म्हणून त्या ठिकाणी आला. मग त्यानं जे काही म्हणजे कट कारस्थानी होता तो म्हणजे कसा होता माहिती का दाखवायला इकडून निजामशहाकडून होता परंतु तो मुघलांशी हात मिळवणी करून बसलेला होता. आणि मग या कारणास्तव काय झालं तर उतरती कळा लागली निजामशाहीला आणि मग ती निजामशाहीची अवस्था सावरण्यासाठी त्या निजामशहाच्या आईनं शिवाजी महाराजांना शहाजीराजे भोसले यांना काय केली बोलवणी केली आणि म्हणून ते काय झाले तर निजामशाही परत आले. आता बघा पुढं प्रश्न घेतलेले आहेत अगोदर आपण. मुघल बादशहाने जेव्हा निजामशाहीवर स्वारी केली तेव्हा निजामशाहीची राजधानी कोणती होती राजधानी तर ती राजधानी होती बघा दौलताबाद निजामशाहीची राजधानी. त्यानंतर बघा
निजामशहाने मालोजीराजे भोसले यांना खालीलपैकी कोणत्या परगण्याची जहागिरी दिली? माहितीये तुम्हाला? माहिती असेल काय? पुणे आणि सुपे. आणि मग पुढे हीच जहागिरी पुन्हा शहाजीराजेंना पण दिली होती. बघा, मालोजीराजे भोसले हे कोणत्या ठिकाणी झालेल्या लढाईत मारले गेले? माहितीये तुम्हाला? कोणत्या ठिकाणी झाली होती ती लढाई? आता भातवडीला तर कोणती लढाई झाली होती? भातवडीला जी लढाई झाली होती की नाही, तिथं शहाजीराजे भोसले यांना खूप कर्तबगारी दाखवली होती, बरोबर की नाही? तिथं शरीफजी राजे मारले गेले होते. परंतु ही जी काही लढाई झाली की नाही, मालोजीराजे भोसले, आता हे दौलताबादचे इथं तर नव्हते, तेव्हा ते निजामशाहकडे नव्हतेच. कोणत्या लढाईत मारले गेले ते? तर इंदापूरच्या लढाईमध्ये मारले गेले मालोजीराजे भोसले. त्याच्यानंतर बघा, अहमदनगर जवळ झालेल्या प्रसिद्ध भातवडीच्या लढाईत खालीलपैकी कोण मारले गेले? आता भातवडीच्या लढाईत मात्र कोण मारले गेले? शरीफजी राजे मारले गेलेले आहेत. कुठे? इथं, हे बघा इथं. शरीफजी राजे कोण होते? शहाजीराजे भोसले यांचे बंधू होते. बघा, विजापूरच्या आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब देऊन त्यांचा सन्मान केला? कोणता किताब दिला होता? माहिती तुम्हाला? म्हणजे निजामशाही सोडून जेव्हा ते आदिलशहाकडे गेले होते ना, तेव्हा आदिलशहाने त्यांना सर लष्कर हा किताब दिला होता. कोणता? सर लष्कर. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता, शिवजन्मापूर्वीचा इतिहास काय होता, ते आज या ठिकाणी आपण जाणून घेतलं. आता यानंतरच्या लेक्चरमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म, ते शिवाजी महाराजांची जी काही कामगिरी आहे ती आपण सविस्तररित्या अभ्यासणार आहोत. म्हणजे नॉनस्टॉप त्यांचा काय करणार आहोत? इतिहास आपण अभ्यासणार आहोत. तर भेटूया मग लवकरच पुढच्या लेक्चरला.